गायत्री भाष्य रूप असो गायत्री मंत्रामध्ये धीमही शब्द आलेला आहे. कोणता आलाय की नाही? आला की नाही धीमही शब्द? आमच्या भागवतातही धीमही शब्द आला आहे. प्रथम स्कंदाच्या पहिल्या श्लोकात धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि हा धीमहि शब्द आलेला आहे. म्हणून गायत्री भाष्य रूपोत्सव भागवत हे गायत्री मंत्राचा उपदेश या भागवतामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. तिसरं लक्षणे, चौथं लक्षण वेदांत परिगृह्यता, सगळ्या वेदाचा भाग त्या ठिकाणी या भागवता ग्रंथामध्ये आलेला विस्तारपूर्वक आलेला आहे. पाचवं लक्षणे पुराणानुसार रूप हा सर्व पुराणाचा सार श्रीमद भागवत आहे. सहावं लक्षण साक्षात भगवत उदित हा भगवंतानेच हा ग्रंथ सांगितला, प्रत्यक्ष भगवान विष्णूने सांगितला म्हणून त्या ठिकाणी सहावं लक्षण झालं. सातवं लक्षण द्वादश स्कंद युक्त हा 12 स्कंदांनी युक्त असणारा हा भागवत ग्रंथ आहे. आणि आठवं लक्षण शतविच्छेद संयुक्त हा भागवतात 100 विषय आलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी द्वादश स्कंदाची अनुक्रमणिका जर पाहिली तर त्यामध्ये 100 विषय आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अशी भागवताची भाषा व्यासांची घटना पद्धतीची, स्तुती पद्धतीची, उपदेश पद्धतीची आणि गीत पद्धतीची होती. संतांनी या चारीचा त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे. उपदेश पद्धतीचा आता उपदेश केला संतांनी सहज बोलणे गीत उपदेश करोनी सायास शिकविते तुकोबाराय सहज बोलण्यात उपदेश. आता सहज बोलण्यात उपदेश. एक दिवस तुकाराम महाराजांकडे ग्रस्त आला. म्हणलं तुकोबाराय तुम्हाला पांडुरंग प्रसन्न झाले, रुक्मिणी पांडुरंग तुम्हाला प्रसन्न झाले, आम्हाला प्रसन्न व्हावे त्यासाठी तुम्ही परमार्थ केला आणि तो कसा करावा आम्हाला सांगा. सहज बोलण्यातून संतांचं वाङ्मय उपदेश, सहज बोलण्यातून विचार करा. आम्हाला सांगितलं देव प्रसन्न झाला पाहिजे, कसा व्हावा ते आम्हाला सांगितलं. तुकोबाराय विचारलं बाबा तू काय काम करतोस? उद्योग. त्यांनी सांगितलं मी किराणा दुकान चालवतो. काय चालवतो? किराणा. मग किराणा दुकानात तुझ्या काय काय वस्तू? ते म्हणलं महाराज किराणा दुकानात माझ्या वस्तू काय काय माहिती नाही. आणि तुम्हाला किराणा दुकान माहिती? किराणा दुकानात काय काय वस्तू असतात? नाही काय 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 फळ, मायफळ, जायफळ, मिरे, जिरे, हिंग. किराणा दुकानात काय त्या वस्तू? तुकोबाराय म्हणाले या वस्तूची तुला क्रमवार यादी लावून देतो, क्रमवार पद्धतीने यादी लावून देतो आणि त्यातच तुझा उद्धार. सहज बोलण्यातून उद्धार. क्रमवार यादी लावून देतो बाबा आणि मग त्याच तुझा काय होईल? उद्धार होईल. ते म्हणलं महाराज कसं काय? म्हणले ठीक आहे. काय काय दुकानात काय 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 काया म्हणजे शरीर. त्या शरीराला काय म्हणले? काया. मनासहित पालते काया. काया काया म्हणजे शरीर. आणि मग हे खरं म्हणजे शरीर कसं निर्माण झालं? याला तर खरं म्हणजे काया हा शब्द अपभ्रंश. त्याला संस्कृत मध्ये कायम शब्द आहे. शरीराला कोणता शब्द आहे? कायम. त्याचा अपभ्रंश काया या माध्यमातून झालेला आहे. तर काया जसं काला, काला शब्द आहे कवल असा शब्द आहे. कवल, त्या कवल या शब्दाचा अपभ्रंश काला. तसं काया शब्द हा कायम शब्दाचा अपभ्रंश आहे. आणि मग काया, काया म्हणजे काय? शरीर. मग हे शरीर कशापासून निर्माण झाले? माय. मग माय काय दुकानात माय पहिलं काय दुकानच हे त्याच्यात आहे त्या वस्तू
शरीर कसं निर्माण झालं? माय आदितानानं निर्माण झालं. ठीक आहे, काय आणि मग एक दिवस मायेनं निर्माण झालेलं शरीर हे खरं आहे का खोटं आहे? आपलं शरीर खरं आहे का खोटं आहे? तुमचं नाही, भागवत. बरं, शरीर हे कायमस्वरूपी आहे का जाणार आहे? अंतवंते वेदेहा गीतेने वर्णन. शरीर जाणार आणि शरीर जाता घावे हे नाशवंत स्वभावे, म्हणून तू अजून जावे पण तुम्हाला तरी झडझडून वहिलाली. हे भक्तीचे वाटाला ज्ञानोबराची भाषा आहे. अंतवंते वेदेहा पाहिमा शरीराची या गावा, जयाला आले पांडवा, तो कार्याला वागवा सांडोनिया. आमचे देवानंद महाराज म्हणतात, एक दिन जाना है भाई, जाने की तयारी करो. एक दिन जाना है, जाने की तयारी करो. मला सांगा, आता सकाळी जिंतूरला जर 6च्या गाडीने जायचं असलं, तुमच्या गावावर 6च्या गाडीने सकाळी जिंतूरला बसने जर जायचं असलं, तर माणसं सकाळी त्याची जाण्याची तयारी किती वाजल्यापासून करतात? 4 वाजल्यापासून सकाळी करतात. मग मंदिरात येतात दर्शन. भाऊसाहेब पारगारचे, हो बाबा आज लवकर आला मंदिरात, काय कारण आहे? 6च्या गाडीने जिंतूरला जायचंय. अहो मग इतक्या वेळात का आला? 5 वाजता सकाळी का आला? अहो तयारीला तयारी करावं लागते ना. काय करावं लागतं? जाण्याची तयारी करावं लागते. मला सांगा, कौसडी जिंतूर किती किलोमीटर आहे? 14-15 काय असेल, 18 काय जास्त असेल, 20 जर 20 किलोमीटरच्या तयारीला, प्रवास बाजूला करण्याच्या तयारीला आम्हाला जर 2 तासाची 2.5 तासाची आवश्यकता आहे. जीवनात असा एक प्रवास आमच्या ठिकाणी मृत्यूरूपी प्रवास. त्या प्रवासाचा माघारी येण्याची शाश्वती नाही. त्या प्रवासाची आमच्याकडे काय काय आहे? एक ज्ञान आहे, ज्याने दिसणार आहे सगळं संपणार आहे. जे दिसे ते माया वेशे जे दिसणार आहे ते संपणार आहे. अविनाशी परब्रह्म महान आत्मज्ञ संत, त्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. आणि स्वतःच्या उद्धाराकरता परमार्थ परमोच्च क्षणापर्यंत पोचण्याकरता ज्ञानोबराय विरहावस्थेमध्ये प्राप्त झाले. आणि एक दिवस ज्ञानोबराय शांत वृत्तीने बसल्यानंतर घराच्या उंबरठ्यावर बसले. एक झाड सुंदर, आणि त्या झाडावर एक पक्षी आपल्या बोलण्यामधून शुभ शकुन वर्णन करू लागला. शुभ शकुन अस्ति ब्रह्मेति चिद्वेद संसमेन तथैव. काय महत्व आहे जीवनात ज्ञानोबराय. आणि त्या कावळ्याला विचारलं ज्ञानोबरायने, अरे कावळ्या, माझा पांडुरंग परमात्मा जर तुला मला कधी भेटेल, आपल्या ओरडण्यातून, आपल्या शुभ शकुनातून काय सांगतो तो सांगणार. विचार करा. आत्मकल्याणाकरता काहीतरी आम्हाला व्याकुळता असणं गरजेचे. परमार्थ साधना करत असताना साधकाची अवस्था कशी असायला पाहिजे? श्रोत्री ब्रह्मनिष्ठ गुरुनाम नवरे गुरुजी सांगायचे, एखादी माता भगिनी अनेक दिवसानं, नवसा सायासानं, अनेक दिवसानं त्या आईला मुलगा व्हावा
आणि एक दिवस त्या मुलाला पाळण्यात टाकावं आणि आपल्या कामात ती आई रंगून जावी आणि एवढ्या घरामध्ये एक चित्रीकरण तिच्या डोळ्यासमोर यावं आणि एकदम तिच्या घराला संपूर्ण आग लागावी आणि तो संपूर्ण घर जळालेला विष्णू त्या लेकराच्या पाळण्याजवळ यावा. आत्मपरीक्षण करा. मन कारण काय आकांत करणारी जननी बाळा कसा कैसा कठोर यारावा संसार आता काय देव मला. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुनाम गुरुवर्य भाऊसाहेब महाराजांकडे हीच याचना करा. महाराज आपण पवित्र आमच्यावर कृपादृष्टी करी करता काही धार हवे कृपा करी नारायण ऐशी सांगा संसर्जन करा समाधान चित्त माझे सुखाची व्यापकता चित्ताला समाधानाची वृत्ती आमच्या ठिकाणी जागृत असणं गरजेचे. हा सेवा भाव अंतःकरणामध्ये आमच्या चर्चा व्हावा. सदोदी कधी उद्धार होईल आमचा पवित्र संस्थाला विचारा आणि त्या काकाची सेवा तत्वज्ञ स्वीकारे. आता माझ्या दुःखा कोण बा सांगा ती रखमाईचा पती पावेच ना काय विधात्याने घात दिशे रेखा सुटकाया दुःखानं होईची. अनंत जन्मापर्यंत हे जन्म मरणाचं दुःख आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुनाम गुरुवर्य सांगायचे किती व्याकुळता पाहिजे उद्धाराकरता साधकाची परमार्थ साधना करीत असताना त्या मुलाला जळत्या घरामधून आकर्षित करण्याकरता ज्या आईची अंतःकरणात व्याकुळता आहे तीच व्याकुळता परमार्थ साधना करत असताना आमच्या मंगलमय करते इथे कर्तव्य गुरुवर्य महाराज रंगनाथजी महाराज परभणीकर दृष्टांत द्यायचे आम्हाला पाठातून त्या ठिकाणी विवेचन काही विठ्ठल महाराज वारंवार की एक सुंदर मुलगी असावी आणि त्या सुंदर मुलीला पाहुणे पाहायला यावे. पण मुलगी सुंदर आहे पण मुलीच्या नाकावर एक पांढऱ्या घोडाचा मोठाच्या मोठा ठिपका असावा. मुलगी सुंदर आहे पण मुलीच्या नाकावर एक पांढऱ्या घोडाचा मोठाच्या मोठा ठिपका असावा आणि त्या मुलीला पाहुणे पाहायला यावेत. आणि ज्या वेळेस पाहुणे पाहायला आल्यानंतर त्या मुलीला त्या नाकाच्या पांढऱ्या घोडाच्या त्या मुलीला जशी लाज वाटली तशी तुझी भाषा सांगायची. परमार्थ साधना करीत असताना साधकाची अवस्था अशा पद्धतीने कृपा करील ऐशी तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे कैते कैते. दुःख सांगायचं तर देवाला सांगा आणि सुख मागायचं तर देवाला मागा. तू सागर करुणेचा देवा तुझला दुःख सांगावे तुझ वाचुनी तरा दे दिनमुख फसवली कायम मागावे. दुःख जर सांगायचं असलं तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुनाम भाऊसाहेब महाराजांना सांगा. आणि सुखाची याचना समाधानाची याचना करायची असेल तर त्या तत्वज्ञ संतांकडून करून घ्या.
माया उपाधी माझी गुप्त चैतन्य अशी चला वस्तुस्थिती सहज बोलण्यात उपदेश वस्तुस्थिती तुकोबाराजांच्या लग्न काय माय फळ जाणार शरीर जाणार मग अजून काय रे बाबा दुकानात मिरे काय मिरे मी हा शब्द अहंकार युक्त आहे काय माणसाचं काही नसताना माणसाला अभिमान